श्री स्वामी समर्थ. आपण अनेकदा देवाकडे जातो, गराणी मांडतो, म्हणतो की माझं नशीबच वाईट आहे. पण आपण कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्यात जे काही घडते त्यामागे एक अदृश्य नियम काम करत असतो. तो नियम म्हणजेच कर्माचा सिद्धांत. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कर्माचे महत्त्व वारंवार सांगितले आहे. स्वामी म्हणतात, अरे मानवा, तू जसं पेरशील तसंच उगवणार. आज आपण स्वामींच्या अशाच काही अमूल्य विचारांचा अर्थ समजून घेणार आहोत, जे तुमचं आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. स्वामी समर्थांचा पहिला आणि महत्त्वाचा विचार म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्म. यापैकी कर्म हा सर्वोच्च मार्ग आहे. अनेक लोक म्हणतात की आम्ही खूप पूजा अर्चना करतो, आम्हाला खूप ज्ञान आहे. पण स्वामी सांगतात की जर तुमचं कर्म चांगलं नसेल तर त्या ज्ञानाचा आणि भक्तीचा काहीही उपयोग नाही. कर्म हाच माणसाचा खरा धर्म आहे. तुम्ही समाजात कसे वागता, गरजूंना कशी मदत करता, तुमच्या हाताने कोणाचे भले होते का, हे महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण चांगले कर्म करतो तेव्हा स्वामींची कृपा आपोआप आपल्याला लाभते. त्यासाठी दुसरा विचार, कर्म करा पण फलाची अपेक्षा ठेवू नका. हीच खरी भक्ती आहे. आपली अडचण काय आहे हे माहीत आहे. आपण एखादं चांगलं काम केलं की लगेच त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी फायदा हवा असतो. मी याला मदत केली मग यानेही मला मदत केली पाहिजे. मी एवढी पूजा केली मग देवाने मला लगेच फळ दिलं पाहिजे. पण स्वामी म्हणतात, ही भक्ती नाही, हा व्यापार आहे. खरी भक्ती ती असते जेथे तुम्ही तुमचं कर्तव्य करता आणि फळ देण्याची जबाबदारी स्वामीवर सोडून देता. जेव्हा तुम्ही अपेक्षेशिवाय कर्म करता तेव्हा स्वामी तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त देतात. आणि स्वामींची तिसरी शिकवण आजच्या जगासाठी खूप महत्त्वाची आहे. ज्याला जे मिळाले आहे त्यात समाधान मानणारा माणूसच खरा श्रीमंत आहे. आज प्रत्येक जण धावतोय. गाडी आहे तर मोठी गाडी हवे, घर आहे तर मोठा बंगला हवाय. आणि या हव्याशा पणामुळेच माणसाच्या आयुष्यातली शांतता हरवली आहे. स्वामी समर्थ सांगतात, श्रीमंती पैशाने मोजली जात नाही, ती मना. जेव्हा आपल्या आयुष्यात संकट येतात तेव्हा आपण खचून जातो. पण स्वामींचा हा विचार बघा, वाईट काळ वाईट नसतो, तो अनुभवाचा गुरु असतो. आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतं. सोनं जितकं आगीत तापतं तितकंच ते अधिक चकाकतं. तसंच वाईट काळ आपल्याला मजबूत बनवतो, खऱ्या खोट्या माणसाची ओळख करून देतो. म्हणून संकटांना घाबरू नका. तो स्वामींनी तुम्हाला घडवण्यासाठी पाठवलेला एक गुरु आहे असं समजा. शेवटी स्वामी एकच मंत्र देतात, श्रद्धा ठेवा आणि सबोरी धरा. वेळ आली की सर्व काही मिळेल. आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, पण निसर्गाचा नियम आहे, झाडाला पाणी कितीही घातलं तरी फळ योग्य ऋतूतच येतं. तसेच तुमच्या कर्माचे फळ मिळायला थोडा वेळ लागू शकतो. त्या काळात स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. श्रद्धा आणि मनामध्ये संयम, सबुरी ठेवा. स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो पण अंधेर कधीच नाही. तुमची वेळ आली की तुम्हाला ते सगळं मिळेल ज्याचे तुम्ही मानकरी आहात. नशिबाच्या नावाने खचून न जाता आजपासूनच सत्कार्य म्हणजे चांगली कर्म करायला सुरुवात करा. हा स्वामींचा खरा संदेश आहे. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला स्वामींचे हे विचार आवडले असतील तर आणि तुमच्या मनात सकारात्मक निर्माण झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री